आज या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं या वर्षावासाच्या कालावधीच्या निमित्तानं या रमाई बुद्ध विहार नाचनगाव पुलगाव परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमोबुद्ध आणि जय भीम। महाकवी वामनदादा कर्डकांचा जो दिवस आहे त्यांच्या गुणगौरवाचा दिवस। महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात, खरी लोकसेवा खरी धम्मसेवा। खरी लोकसेवा जर कोणती असेल तर धम्मसेवा हीच खरी लोकसेवा आहे। तर आज या ठिकाणी आपण बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं निरूपण करत असताना तथागत बुद्धांचे जे 80 अग्रश्रावक आहे, 80 अग्रश्रावक थेरगाथामध्ये त्रिपिटकाचा सार त्रिपिटकाचा जो सार आहे थेरगाथा, या थेरगाथामध्ये तथागत बुद्धांचे 80 अग्रश्रावक आहे, 80 श्रावक म्हणजे भिक्खू। तर या 80 श्रावकामध्ये तथागतांच्या जे अग्रश्रावक आहे किंवा ज्यांना धम्म सेनापती सुद्धा म्हणतात, प्रथम धम्म सेनापती आणि द्वितीय धम्म सेनापती म्हणून ज्याचा उल्लेख आहे, आपण असंही म्हणतो की तथागत बुद्धांचा डावा आणि उजवा हात जर कोण असेल तर ते धम्म सेनापती सारिपुत्त आणि महामोग्गलायन। तर हे दोन वेगवेगळ्या आईची दोन वेगवेगळ्या मातेची ही सुपुत्र, पण भिक्खू संघामध्ये त्यांचं अग्र असं नाव अभिमानानं घेतलं जातं। तर या सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांची कहाणी आपण या ठिकाणी घेणार आहोत। तथागत बुद्धांचा डावा आणि उजवा हात। तर सारिपुत्त हे जे नाव आहे, मगध प्रदेशामध्ये जो मगध देशचा जो राजा आहे बिंबिसार यांच्या मगध प्रांतामध्ये राजगृहापासून, आजही आपण राजगृहापासून 17 किलोमीटर नालंदा नावाचं ठिकाण आहे, नालंदा। या नालंदा गावामध्ये किंवा त्यांना नालक ग्राम असाही काही बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आलेला आहे। तर या नालक गाव किंवा नालंदा या ठिकाणी सारिपुत्ताचा जन्म झाला। आणि या नालंदा गावापासूनच बाजूला असलेलं कोलित नावाचं गाव, या कोलित नावाच्या गावामध्ये, तेही राजगृहाच्याच परिसरामध्ये नालंदापासून एकदम जवळ कोलित नावाच्या गावामध्ये महामोग्गलायन यांचा जन्म झाला। आपण सर्वप्रथम सारिपुत्त, धम्म सेनापती सारिपुत्त आणि इद्धिमान महामोग्गलायन यांची जी कहाणी ऐकणार आहोत। तर सारिपुत्तांच्या जे मी जन्मस्थान तुम्हाला आता सांगितलंय, काय आहे त्यांचं जन्मस्थान? नालंदा त्यांचं जन्मस्थान। त्यांच्या स्मरणार्थ स्मृतिप्रीत्यर्थ महान सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी स्तूपही उभारलेला आहे। आपण बौद्ध साहित्यानुसार जर बघितलं तर स्तूपांची, चैत्य स्तूपांची परंपरा बुद्धापूर्व सुद्धा होती, म्हणजे बुद्धाच्या पूर्वी सुद्धा होती। आपण बौद्ध साहित्याचं निरूपण जर केलं तर असं म्हणायला काही हरकत नाही की सारिपुत्ताचा आणि महामोग्गलायनचा स्तूप बुद्धाच्या आधी झाला आणि बुद्धाच्या हयातीतच झाला। स्वतः भगवान बुद्धांच्या समोर सारिपुत्त आणि महामोग्गलायनचं जेव्हा त्यांना चिताग्नी देण्यात आला, त्यांचा दाह संस्कार झाला, तर त्यांच्या अस्थी रक्षा ज्या आहे, रॅलेक्स आहे, तथागतांसमोर पेश करण्यात आल्या होत्या। तथागतांनी स्वतः आज्ञा दिली होती सारिपुत्त आणि महामोग्गलायनच्या अस्थि धातूवर, शारीरिक धातूवर स्तूप निर्माण करण्याच्या। आपण मग असं समजायला काही हरकत नाही की सारिपुत्ताचा स्तूप हा पहिला स्तूप आहे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर। आणि तो कुठे आहे? नालंदा या ठिकाणी। तुम्हाला एक उंच मिनार दिसते, कधी नालंदाला जर गेले ते उंच भाग दिसते इमारतीचा, तिथे ते उंच भागच्या मागच्या साईडनं तुम्हाला सारिपुत्ताचा स्तूप दिसते नालंदामध्ये। तर नालंदा या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं नाव आहे, सारिपुत्तांच्या वडिलांचं नाव आहे वंगत। काय नाव आहे? वंगत। त्यांच्या आईचं नाव आहे सारिपुत्तांच्या रूपसारी किंवा सारी, रूपसारी किंवा सारी।
रूप सारीचा पुत्र किंवा सारीचा पुत्र म्हणून तिला सारी पुत्र, पुत्र म्हणजे काय, पुत्रपाली शब्द आहे पुत्र, सारीचा किंवा त्या रूप सारीचा त्या आईचा तो पुत्र म्हणजे सारीपुत्र होय. आणि या सारीपुत्राला एकूण काही ठिकाणी बौद्ध साहित्यामध्ये 4 किंवा काही ठिकाणी 3 भावाचा उल्लेख आलेला आहे. एक आहे रेवत, दुसरा आहे उपसेन, तिसरा आहे नंद. आणि या सारीपुत्राला एकूण 3 बहिणी सुद्धा होत्या, चाला, उपचाला आणि शिशुपचाला. अशा 3 बहिणी आणि 3 भाऊ. आणि अशा प्रकारे सारीपुत्राचा ज्या दिवशी जन्म झाला नालंदा या गावामध्ये, त्याच दिवशी कोलित महामोगलायांचा सुद्धा जन्म झाला. सारीपुत्राचं आणखी एक नाव उपतिस्स सुद्धा त्यांना म्हणतात. उपतिस्स, सारीपुत्र आणि कोलित महामोगलायन असं त्यांचं नाव आहे, महामोगलायन. तर या महामोगलांचा जन्म आणि सारीपुत्राचा जन्म एकाच दिवशी झाला. आणि हे दोनही परिवार खूप जवळचे, या दोनही परिवाराचे म्हणजे सारीपुत्रांचे आई वडील आणि महामोगलायन पंथींचे आई वडील यांचा घनिष्ठ संबंध होता. आणि हे दोनही कुटुंब सदन होते, श्रीमंत होते. असा उल्लेख आहे की सारीपुत्राकडे 80 करोडचे प्रॉपर्टी सुद्धा होती, म्हणजे काशार पण होते. म्हणजे सारीपुत्र आणि महामोगलाय सुद्धा हे श्रेष्ठ कुळामधले होते आणि श्रेष्ठ कुलीन होते ते. तर महामोगलायांचा जीवन परिचय म्हणजे महामोगलायन हे जे नाव आहे त्यांच्या आईचंच नाव मोगली आहे, मोगली. त्याच्या आईचं नाव मोगली असल्यामुळे त्यांचं नाव मोगलायन किंवा महामोगलायन असं म्हणतात. महा हे विशेषण आहे, परंतु त्यांना मोगलायन किंवा मग ते भिक्खू संघामध्ये महामोगलायन म्हणून प्रसिद्धीस आहे. महामोगलायन, लायन म्हणजे इंग्रजी शब्द आहे, लॉयन म्हणजे काय होते, सिंह आहे की नाही. पाली भाषा अनेक भाषाची जननी म्हणतात, सर्वच भाषेची. महामोगलायन, लायन म्हणजे सिंह. तर या महामोगलायनाचा आणि सारीपुत्राचा जन्म एका दिवशी झाला. गाव जवळ आहे त्यांचे आणि ते सोबतच त्यांचं संगोपन झालं आणि ते लहानपणापासून घनिष्ठ मित्र होते. त्यांच्या परिवाराची त्यांचे चांगले संबंध होते. आणि हा सारीपुत्र आणि महामोगलायन दरवर्षी राजगृहामध्ये यात्रा भरायच्या, म्हणजे त्याही वेळी मेला लागायचा. आज जसे मेले लागते का नाही, तर याच पद्धतीनं बुद्धाच्या काळामध्ये मेला लागायचा, यात्रा भरायच्या. आणि नालंदा पासून राजगृह जवळच आहे, तर त्या राजगृहामध्ये किंवा त्या राजगिरीमध्ये मेला लागायचा. तर त्या मेलेमध्ये हे दरवर्षी यायचे सारीपुत्र आणि महामोगलायन. आणि एक दिवस त्यांना संजय बेलट्टी पुत्र नावाचा, आपण जे 62 संप्रदाय, बुद्धाच्या काळामध्ये ना हिंदू धर्म होता, ना शीख धर्म होता, ना मुस्लिम धर्म होता, ना ख्रिश्चन धर्म होता. बुद्धाच्या काळामध्ये 62 संप्रदाय होते, समजलं. तर या 62 संप्रदायांपैकी संजय बेलट्टी पुत्राचा एक संप्रदाय होता, ते आपण शिकलेलंच आहोत. तर या संजय बेलट्टी पुत्राचा एक आश्रम, तो परिव्राजक होता, संन्यासी होता किंवा तपस्वी म्हणा त्याला. तर त्याचा आश्रम, त्याचं जे ठिकाण होतं ते राजगृहाच्या त्या पर्वतामध्ये होतं. आणि त्याच्याकडे 250 शिष्य होते. म्हणजे संजय बेलट्टी पुत्राकडे त्यांचे जे शिष्य अनुयायी वर्ग होता 250 एवढी संख्या होती. आणि सारीपुत्र आणि महामोगलायन यांनी सुद्धा परिव्राजक जीवन स्वीकारलं, म्हणजे त्यांनी गृहत्याग केला. आणि संजय बेलट्टी पुत्राच्या त्या जे 62 पंथ किंवा संप्रदाय म्हणून त्या संजय बेलट्टी पुत्राच्या संप्रदायाचे ते परिव्राजक झाले, संन्यासी झाले, गृहत्यागी झाले. आणि ते संजय बेलट्टी पुत्राच्या मताला, त्यांची जे काही विचारसरणी असेल, जे काही मनमत असेल, तर त्यांना ते स्वीकारायला लागले. परंतु एक गोष्ट मात्र अशी होती, संजय बेलट्टी पुत्रांचे जे 250 शिष्य वर्ग होता त्याच्यामध्ये महामोगलायन आणि सारीपुत्र हे अग्र शिष्य होते त्याच्याही संघामध्ये. आणि काळामागून काळ लोटत असताना सारीपुत्र आणि महामोगलांचं काही समाधान होत नव्हतं, त्यांना काही सत्याचा मार्ग सापडत नव्हता आणि सत्य त्यांना काही गवसत नव्हतं, म्हणजे ते असमाधानी होते. तर मग असमाधानी होत असताना त्यांनी दोघांनी एकदा विचार केला की आपल्याला काही सत्य गवसलेलं नाही, सत्याचा मार्ग सापडलेला नाही, आपण
कुठला तरी एखादा गुरु शोधावा. दोघाही सारिपुत्त आणि महामौलाने एकामेकांसोबत चर्चा केली की तुला जर कोणी असा एक महान व्यक्ती गुरु जर मिळाला तर तू मला येऊन सांगशील, किंवा मला जर तो असा गुरु मिळाला तर मी तुला येऊन सांगेल. अशी ते दोघांनी एकमेकांना असं अभिवचन दिलं आणि दोघंही मग त्या राजगृहाच्या किंवा मग इकडे तिकडे तपस्वी परिव्राजक जीवन म्हणून ते जगू लागले. तर एकदा काय झालं, हा संजय वेलट्टीपुत्ताचा हा जो शिष्य आहे, या दोन शिष्यांपैकी सारिपुत्त आणि महामौगलायन, तर या सारिपुत्त आणि महामौगलांपैकी सारिपुत्त राजगृहामध्ये सकाळी सकाळी भोजनाच्या वेळेला, पिंडपाताच्या वेळेला तो चारिके तो निघाला होता राजगृह नगरामध्ये. त्यांनी प्रवेश केला पुढे सारिपुत्ताने. तर त्याच वेळी तथागत बुद्धांनी ते राजगृहामध्ये वैभार पर्वतामध्ये किंवा ग्रीदकूट पर्वतामध्ये राहत असताना त्यांच्यासोबत जे 5 परिव्राजक होते, प्रथम जे 5 भिक्खू होते, त्या 5 भिक्खूंपैकी अश्वजित नावाचा जो भिक्खू आहे, जो नव्यानं प्रवजित झाला होता सारनाथला आणि राजगृहामध्ये असताना तो राजगृह नगरामध्ये चारिकेसाठी गेला. कोण? अश्वजित. आता अश्वजित चारिकेसाठी जात असताना त्याच वेळी त्या राजगृह नगरामध्ये सारिपुत्ताने सुद्धा प्रवेश केलेला होता, तोही तिथे आला होता. आता सारिपुत्ताची नजर कोणाकडे गेली? अश्वजिताकडे. अश्वजित त्यावेळी घरामागून, प्रत्येक घरामागून तो चारिका मागत होता, तो पिंडपात करत होता, भिक्षाटन करत होता. सारिपुत्ताची नजर गेली आणि सारिपुत्ताला वाटलं अश्वजिताच्या चेहऱ्यावरच तेज, कांती, तो ग्लो, ती आभा आणि ती शांत आणि सौम्य भाव त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर बघितला. कोणाच्या? शांत, सौम्य आणि सुंदर अशी छटा, आभा, कांती आणि शांत, धीर, गंभीर त्यांच्या अंग प्रत्यंग हे स्थिर, शांत झालं. त्याला ते आभा त्याला खूप प्रभावित केलं. त्याला कोणाला? सारिपुत्ताला. सारिपुत्तानं ते भाव टिपले अश्वजिताच्या चेहऱ्यावरचे आणि त्याला सारिपुत्ताला असं वाटलं की याला कोणीतरी असा एक महान गुरु भेटलेला असावा, कोणीतरी त्यांना एक महान असा गुरु शास्त्र मिळालेला असावा, त्याच्या चेहऱ्यावरच तेज सांगते, आभा सांगते, असं कोणाला वाटलं? सारिपुत्ताला. आणि सारिपुत्ताला मग ठरवलं की याला कोणीतरी महान गुरु नक्कीच मिळाला आहे, मी त्याला विचारेन की कोण तुझा गुरु, कोण तुझा शास्त्रा, कोणता त्याचा मार्ग आहे, मी त्याला विचारेन. पण त्यावेळी अश्वजित हा मात्र पिंडपात करत होता, भिक्षाटन करत होता. त्याने विचार केला की ही चुकीची वेळ आहे, या टायमाला आपण या वेळेला हा प्रश्न विचारणं, तुझा गुरु कोण, तुझा मार्ग कोणता, तर हे चुकीचं आहे. तर त्यांनी अश्वजिताला पिंडपात ते भिक्षाटन वगैरे करू दिलं. त्याने भिक्षाटन वगैरे ते केल्याच्या नंतर, सेवन केल्याच्या नंतर अश्वजिताच्या मागे मागे सारिपुत्त निघाले. ज्या दिशेनं ते पर्वतरांजीच्या दिशेनं, पर्वतरांजीच्या म्हणण्यापेक्षा वेळवणाच्या दिशेनं, तर वेळवणाच्या दिशेनंच एक घटना झाली. वेळवणातच धम्मदीक्षा झाली. तर मग वेळवणामध्ये तथागत बुद्ध आणि 5 परिव्राजक भिक्खू वगैरे उपस्थित होते आणि अश्वजित त्याच दिशेने निघाला. आता निघत असताना त्यांनी बघितलं अर्ध्यामध्येच त्या अश्वजित भिक्खूला गाठली कोण? सारिपुत्ताने. आणि सारिपुत्ताने असं म्हटलं की तुझे गुरु कोण आहे, तुझे गुरु कोण आहे? तर अश्वजित म्हणत आहे माझे गुरु अरहंत सम्यक संबुद्ध शास्ता तथागत बुद्ध आहे. कोण आहे? अरहंत शास्ता तथागत सम्यक संबुद्ध आहे. त्याचा मी अनुयायी आहे, शिष्य आहो, मी भिक्खू आहो. तर असं विचारल्याच्या नंतर मध्ये तुझ्या गुरुचं नाव का? तर ते गुरुचं तर नाव परिचय दिलेलाच आहे बुद्धाचा. तर तुझ्या गुरुचा मार्ग कोणता? त्यांना कोणतं असं सत्य गवसलेलं आहे, कोणता नवा प्रकाश सापडलेला आहे? तर अश्वजित प्रामाणिकपणे सारिपुत्ताला म्हणतो मी नवीनच प्रवजित झालेलो आहो, मी नवीनच प्रवजित झालेलो आहो. तितकं मला बुद्धाच्या संदर्भात म्हणजे आधी काही सखोल अशी माहिती मला माहित नाही. मी आता चिवर घेतलेलं आहे, बुद्धाचं नॉलेज मला खूप काही माहित नाही.
पण सारीपुत्त एवढा रिक्वेस्ट करतो, अरे राजा जे काय असेल तुझ्याकडे, हे अश्वजिता तुझ्याकडे जे काय असेल, तुझ्या गुरुचा मार्ग जे काही असेल, जेवढं काही असेल तेवढंच मला तू सांग, तेवढंच सांग, जास्त काही सांगू नको, जेवढं तुला गुरुचं स्मरणात असेल तेवढंच तू मला सांग, पण नक्की सांग. एवढा उतावीळ आणि एवढे उत्कंठा लागलेली होती कोणाला, सारीपुत्ताला. आणि अश्वजिताने तथागत बुद्धांचे ते जे वचन आहे, महावचन आहे, म्हणजे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सर्वात जास्त शिलालेखांवर हे भगवान बुद्धांचे हे वचन, हे बुद्ध वचन कोरलेले आहे. नांदेड या जिल्ह्यामध्ये कंधार नावाचं एक ठिकाण आहे, कंधार जिल्हा तालुका आहे कंधार, नांदेड जिल्ह्यामध्ये. त्या कंधारमध्ये बुद्धाची मूर्ती मिळाली प्राचीन, आणि त्या मूर्तीच्या त्या दगडांवर हेच वाक्य कोरलेलं आहे, आणि अनेक शिल्पपटांवर हे वाक्य कोरलेलं आहे. मग ते गुप्त काळातील असो की पाल काळातल्या मूर्तीवर असे, म्हणजे बुद्धाचे वचन कोरलेलं आहे. खूप प्रसिद्ध असं वचन आहे. त्या वचनाचं नाव आहे, म्हणजे सारीपुत्त नावाच्या त्या संन्यासी परिव्राजकाला अश्वजितानं बुद्धाचे हे वचन सांगितले आहे. कोणते? ये धम्मा हे तू पब्बवा हे तू ते संच तथागतो आहं ते संचयो निरोधो एव वादी महासमनो. हे वाक्य आहे ते. तथागत बुद्ध हेतू आणि हेतू जे कारण आहे आणि हेतू आहे, म्हणजे प्रत्येक हेतुवादानं कारणानंच दुःखाचं उत्पन्न होत असतं आणि ते नष्टही होत असतं. त्या नष्ट होण्याचा, त्या निरोधाचा, तो निरोधगामिनी पटिपदा मार्ग माझ्या महासमन तथागतांनी सांगितलेला आहे. लक्षात घ्या. हे जे वाक्य आहे हे तथागत बुद्धांचं हे धम्म सुभाषित खूप फेमस आहे. तर हे बस एवढंच वाक्य अश्वजितांनी कोणाला सांगितलं? सारीपुत्ताला. हे बुद्धाचं वचन त्यांनी ऐकलं आणि अश्वजिताचं हे वाक्य ऐकून, बुद्धाचं हे वचन ऐकून सारीपुत्त त्याच क्षणी सोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला. सोतापन्न. बस अश्वजितानं बस एवढंच वाक्य सांगितलं. सोतापन्न अवस्था त्यांनी प्रथम अवस्था प्राप्त केली. आणि मग तुम्हाला माहितच आहे, दोघा मित्रांनी म्हणजे अभिवचन दिलं होतं एकामेकांना. असं वचन दिलं होतं की तुला जर कोणी असा महान शास्त्रा गुरु मिळाला तर तू मला ते येऊन सांगशील, आहे की नाही. आणि त्यांची घट्ट अशी मैत्री होती. ते लंगोटी यार होते लहानपणापासून, एकाच दिवशी जन्म, सगळं त्यांचं छान स्वभाव होता. तर मग सारीपुत्त मग कोलीत महामोगलायनला भेटतात आणि महामोगलायनला हेच वाक्य जे अश्वजितानं सारीपुत्ताला सांगितलं आणि सारीपुत्त सोतापन्न झाले, हेच वाक्य सारीपुत्त महामोगलायनला सांगतात. आणि महामोगलायन सुद्धा हेच ते वाक्य आहे बुद्धाचं वचन ऐकून म्हणजे महामोगलायन सुद्धा सोतापन्न अवस्था प्राप्त करतो. बघा. आणि मग नंतर हे दोघही जण, सारीपुत्त आणि महामोगलायन, हे दोनही पारिव्राजक तपस्वी संन्यासी आपले जे गुरु आहे राजगृहाच्या त्या पर्वत रांजीमध्ये राहतात, तर त्या ठिकाणी जातात आणि संजय वेलटीपुत्ताला असं आग्रह करतात की आमचं समाधान झालेलं नाही, आम्ही असमाधानी आहोत, असंतुष्ट आहोत, आम्हाला तथागत शास्ता अनंत सम्यक संबुद्धाच्या सद्धम्माला आम्ही शरणागमन करणार आहोत, आम्ही त्यांना शरणागत करणार आहोत, आम्ही त्यांचे शिष्य होण्यास तयार आहोत. तर संजय वेलट्टीपुत्त नको म्हणते. पहिल्यांदा म्हणते नको, दुसऱ्यांदा म्हणते नको आणि तिसऱ्यांदाही नको. संजय वेलट्टीपुत्त पुन्हा त्यांना सांगते, काय सांगते? या जगामध्ये मूर्खाची काही कमी नाही. तुम्हाला जायचं असेल तर जा या जगामध्ये. बुद्धाकडे जरी तुम्हाला जायचं असेल आणि हे 250 शिष्य जरी माझे सोडून गेले आणि तुम्ही जरी मला सोडून गेले तर परंतु मात्र या जगामध्ये मूर्खांची संख्या काही कमी नाही. मूर्ख लोक मला भेटणारच आहे तुम्ही गेले तर. परंतु पुन्हा म्हणून सारीपुत्त आणि महामोगलांना संजय वेलट्टीपुत्त पुन्हा सांगतात. काय सांगतात त्यांना? असं सांगतात की आपण आता जो माझा जो शिष्यवर्ग आहे 250 शिष्यवर्ग, आपण तिघां मिळून हा संपूर्ण 250 शिष्यवर्ग सांभाळू. म्हणजे तुम्ही दोघं जण प्रमुख
म्हणजे महामोगलायन आणि सारिपुत्त आणि आपण या तिघांनी मिळून यांचं संचालन करू, या 250 शिष्यांचं. संजय वेलटीपुत्त असा आग्रह करत असताना हा संजय वेलटीपुत्त शेवटी तो निराश होतो. आणि आता मला सांगा, ज्या संजय वेलटीपुत्ताचे प्रमुख शिष्य सारिपुत्त आणि महामोगलायन हे जर बुद्धाचे अनुगामी होणार असेल, शिष्यत्व स्वीकारणार असेल, प्रवज्ञा घेणार असेल, तर ते 250 जे शिष्य आहे का नाही, जे यांच्यामुळेच थांबलेले होते तिथं. म्हणजे सारिपुत्ताचा आणि महामोगलायनचा प्रभाव होता त्या संजय वेलटीपुत्तांच्या शिष्यांवरही. तर मग ते सारिपुत्त आणि महामोगलायन भगवान बुद्धांचे अनुगामी ते शरण जायला जातात. तर ते 250 शिष्य काय म्हणतात, तुमच्यामुळे आम्ही या संघामध्ये आम्हाला करमत होतं, तुम्ही छान होते, तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी महत्वाचं होतं, तुम्ही जर बुद्धाचे अनुयायी होत असाल तर आम्हीही तुमच्या सोबत येतो. तर सारिपुत्त आणि महामोगलायनच्या सोबत संजय वेलटीपुत्ताचे 250 शिष्य त्यांच्या सोबत येतात. कोणाच्या सोबत? त्यांच्या सोबत. आता लक्षात घ्या, सारिपुत्त आणि महामोगलायनच्या सोबत हे संजय वेलटीपुत्ताचे 250 शिष्य येत असताना हे 250 शिष्य आणि सारिपुत्त आणि महामोगलायन, सारिपुत्त आणि महामोगलायन समोर आणि त्यांच्या मागे 250 शिष्य धम्मदीक्षा प्रवज्ञा घ्यायला येत आहे बुद्धाकडे. कुठे येत आहे? वेळुवनात, राजगृहाच्या वेळुवनामध्ये तथागत बुद्ध आपल्या परिव्राजक असे त्यावेळी उपस्थित होते. आणि दुरून येतानाच, म्हणजे बुद्धानेच धम्मामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे, म्हणजे सारिपुत्त, महामोगलायन आणि त्यांचा 250 भिक्खू संघ, 250 ते परिव्राजक येताना तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला दुरून येतानाच पाहिलं त्यांना, ते 250 शिष्यांनाही. आणि समोर कोण होते? सारिपुत्त आणि महामोगलायन. दुरून येतानाच पाहिलं आणि भिक्खूंना काय म्हणत आहे वेळुवनामध्ये तथागत बुद्ध, भिक्खूंनो ते बघा सारिपुत्त आणि महामोगलायन वेळुवनच्या माझ्या दिशेनं येत आहे. माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये सारिपुत्त आणि महामोगलायन हे अग्रश्रावक असेल, अग्र भिक्षू असेल, महान भिक्षू असेल. समजलं का? महान भिक्षू असेल. आता मला सांगा, बुद्धाला हे कसं काय समजलं? आपण म्हणतो बुद्ध सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ आहे, बुद्धाला ते लोकविदू आहे. हे जरी आहे तरी पण आपण एक भौगोलिक विचार जर केला तर राजगृहामध्ये, आता जर तुम्ही राजगृहामध्ये गेले तर वेळुवन राजगृहामध्येच आहे. लक्षात घ्या, राजगृहामध्ये कोण आहे? वेळुवन आहे. राजगृहामध्येच संजय वेलटीपुत्ताचा आश्रम होता तिथेच. आता मला सांगा, बुद्ध जर त्या ठिकाणी राहत असेल तर 62 संप्रदायांपैकी संजय वेलटीपुत्ताचा संप्रदाय कोणता होता हे बुद्धाला माहित होतं. संजय वेलटीपुत्ताचा कोणता विचार आहे, कोणती त्यांची विचार प्रणाली आहे, त्याचा कोणता पंथाचा उपदेश आहे हे बुद्धाला नक्कीच माहित होतं. आणि संजय वेलटीपुत्त आणि बुद्ध त्यावेळी राजगृहामध्येच राहत होते, आहे की नाही? मग राजगृहामध्ये राहत असताना संजय वेलटीपुत्ताचे अग्रशिष्य कोण आहे, म्हणजे त्यांच्या संघामध्ये 250 आहे, पण अग्रशिष्य कोण आहे यांची ख्याती नसेल का? बुद्धाला माहिती नसेल आधी कोण आहे? सारिपुत्त आणि महामोगलायन संजय वेलटीपुत्ताच्या 250 शिष्यांपैकी अग्रशिष्य आहे बा, तेवढं माहितीच होती त्यांना. आता ते जेव्हा त्यांच्याकडे येत आहे तर पुढे कोण आहे? सारिपुत्त आणि महामोगलायन, मागे कोण आहे? 250. तर मग पुढे तेच राहणार आहे ना, मोरक्यासारखे, आहे का नाही? मग जे आपण काही लोक म्हणतात चमत्कारासारखं वगैरे, तर बुद्ध स्वाभाविकपणे ते ओळखता येतं ना की हेच ते पुढे